नमस्कार। आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे रक्षाबंधन निमित्त। तर आपण व्हिडिओला चालू करूया। त्याआधी माझ्या श्वेता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आपण इथे साहित्य घेतलेलं आहे। इथे मी मोठी एक वाटी म्हणजे पाव किलो एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। दोन ते 3 चमचे रवा घेतलेला आहे आणि खवा घेतलेला आहे, म्हणजे आपण काय म्हणतो दुधाचा जो खवा असतो ना तो। तर मी तो खवा घरीच बनवलेला। तर आता इथे आपण आणि मी गूळ दाखवलं तुम्हाला, पण सांगायला विसरली। तर मी इथे गूळ पण पाव किलो एवढे घेतलेला आहे। जसं पाव किलो पीठ घेतलंय त्याचप्रमाणे मी पाव किलो गूळ घेतलेला आहे। तर गूळ मी चालू गूळ घेतलेला आहे, म्हणजे कसं ते काळं आपल्याला स्पेशल भेटते ते नाही। तर इथे मी 2 ते 3 चमचे एवढं तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं ड्रायफ्रूट टाकलेलं आहे पावडर म्हणजे थोडंसं बारीक कापून। तर इथे मी ड्रायफ्रूट आधी टाकलं आणि त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे रवा टाकला। तर आपण थोडासा भाजून घेऊया। त्यानंतर आपण गव्हाचं पीठ पण टाकून घेऊया। तर गव्हाचं पीठ पण मस्त असं खमंग मंद आचेवर भाजायचा, म्हणजे त्याचा वास आणि टेस्ट मस्त लागते। तर थोडासा वेळ जाईल, 10 ते 15 मिनिटं एवढा भाजायला पिठाला वेळ जातो, कारण आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी मस्त असं खमंग असं पीठ भाजून घेत आहे। तोपर्यंत माझ्या चॅनलला नवीन असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा। तर इथे मी घरी बनवलेला हा मावा तर मी आता याच्यामध्ये टाकून घेते। तर पाहू शकता तुम्ही खमंग असं आणि थोडासा कलर बदललेला आहे पिठाचा। तर आपण हे पण आता त्याच्यामध्ये फिरवून घेऊया। तर ह्याच्यामुळे टेस्ट अजून वाढते आणि मस्त लागते, आणि मस्त लागते म्हणजे मस्तच लागलं, अप्रतिम। तर इथे मी थोडंसं वेलचीचं पूड करून घेतलेली आहे आणि थोडंसं जायफळ पण त्याच्यामध्ये टाकलेलं मी। तर मी हे दाखवलं नाही तुम्हाला, पण टाकलंय, त्याच्यामुळे पण चव आपली मस्त वाढते। तर आपल्याला गुळाचा पाक पण करून घ्यायचा नाही आहे। गूळ आपण थोडंसं वितळवून घ्यायचं। त्याच्यात मी 1 वाटी एवढं, जी पिठाची वाटी होती त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आणि त्याच्यामध्ये पाव किलो एवढं गूळ टाकलं। जास्त पण असू शकते, 300 ग्रॅम एवढं, थोडंसं गोड होतं। तर मी तेवढं टाकून घेतलं आणि त्याच्यामुळे अशी भन्नाट रेसिपी झाली, ना कडक ना मऊ, खाताना एवढी अप्रतिम लागली। तर आता मी थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये ते गुळाचं पाणी टाकून घेते आणि थोडंसं फिरवून घेऊया आपण। हे पातळ होणार नाही आहे, तुम्हाला वाटेल की हे पीठ पातळ होईल, तर असं काहीच नाही आहे। तुम्ही पुढे पुढे बघत जा पूर्ण व्हिडिओ। तर इथे मी आता हे सर्व मंद आचेवरच करून घेणार आहे, शिजवून घेणार आहे। असं फिरवून फिरवून थोडं थोडं पाणी जसं गुळाचं लागेल तसं पाणी टाकणार आहे। तर इथे मी कोणतं दुसरं पीठ वापरलेलं नाही आहे, थोडासा रवाच वापरला आहे। पाहू शकता तुम्ही मस्त असं घट्ट झालेलं आहे। तर इथे 2 चमचे तूप टाकून घेत आहे मी। याच्या आधी पण 2 चमचे टाकलं मी मध्ये फिरवताना। तर आता पण 2 मोठे चमचे मी तूप टाकून घेणार आहे इथे। म्हणजे सर्वसाधारण मला 150 ग्रॅम एवढं ह्या पदार्थासाठी तूप लागलं आणि तेवढं जास्त काहीच लागलं नाही आहे आपल्याला। आपल्या गव्हाचं पीठ तर आपलं नेहमी आपल्या घरातच असते, त्याच्यामुळे बाहेरचं काय मला आणायला लागलं नाही। दूध पण आपण घरी आणतो, त्याच्यामुळे मी मावा बनवला। मावा पण मी विकत नाही आणलेला होता, घरी होता, म्हणून मी त्याच्यामध्ये टाकला। तर आता मी इथे 2 मोठे चमचे एवढं तूप टाकून घेतलं। तर पाहू शकता, एकदा करून बघा, खूप छान होते आणि आवडेल तुम्हाला। फक्त एवढंच की तुम्ही पीठ जे भाजतील ते व्यवस्थित भाजून घ्या। तुम्हाला
पाणी टाकून गूळ वितळवायचं नसेल तर तुम्ही पावडर करून ह्याच्यामध्ये जसं रव्यामध्ये टाकून पिठामध्ये गव्हाच्या टाकून सुद्धा करू शकता, पण याच्याने कडक होईल. त्याच्यामुळे मी वेगळं पाणी बनवलं आहे. तुम्ही पाक पण करून टाकू शकता, त्याच्याने पण सुंदर होतात. मला नरम पाहिजे होते म्हणून त्याप्रमाणे केले मी. आता इथे थाळीला मी तूप लावून घेतलेलं आहे. तूप मी अजिबात गरम वगैरे केलेलं नाही आहे, कारण आधीच आपलं तूप म्हणजे कसं गरम केलेलं असते, नंतर ते वास येतो म्हणून आम्हाला आवडत नाही. त्यासाठी इथे आता मी हे सर्व टाकून घेत आहे. मला जाड जाड वड्या पाडायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता गरम आहे हे सर्व मिश्रण. तर मी पलित्याच्या साह्याने हे सर्व पातळ करून घेत आहे, पाहू शकता. तर मंडळी, ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा. जर खरंच आवडली असेल तर एक मस्त अशी कमेंट करा, मला खूप आवडेल. तुम्ही कमेंट करत नाही, व्हिडिओ बघतात, लाईक करत नाही आहे. तर तुम्हाला माहिती असेल, जे यूट्यूबवर बघत असतील त्यांना एका व्हिडिओला केवढी मेहनत लागते ते. तर त्याचप्रमाणे मला हे सांगू नाही वाटत, तरी पण मी सांगते आहे. आणि शेअर पण करत नाही आहेत तुम्ही माझा व्हिडिओ. असं वाटते की तुम्हाला आवडत नाही माझे व्हिडिओ. मी व्हिडिओ घरगुती साहित्यामध्ये बनवते, बाहेरचं विकत आणून बनवत नाही आहे. मी हे सर्व जे करते, जो व्हिडिओ बनवते ते घरगुती साहित्यामध्ये बनवते. बघा, तुम्हाला आवडत असेल तर, आणि आवडला तर नक्की शेअर करा आणि एक मस्त कमेंट करा. बघा, मस्त अशी थाळी सजवलेली आहे. आता आपण हे कापून घेऊया. तर मी आता हे सुरीने कापून घेत आहे. मस्त जेवढं मला पाहिजे. सुरीला पण मी तूप लावून घेतलेलं आहे मंडळी. मध्येच लाईट गेली, त्याच्यामुळे खूप अंधार झाला. हे पण सांगते तुम्हाला मी. तर पहा, मस्त अशी आपली बर्फी तयार आहे. घरात सगळ्यांना आवडली. मला बनवायला थोडासा म्हणजे कसं त्रास आहे, कारण कसं भाजायला लागते, गव्हाचं पीठ आहे. तर पहा, छान अशा वड्या तयार झाल्या आपल्या. मला जाड जाड पाहिजे होत्या म्हणून मी थोड्या जाडच केल्या. लाईट नसल्यामुळे मंडळी माफ करा, थोडासा अंधार दिसतोय. आहेत ना मस्त, पटापट निघतात छान असे, आणि अजिबात असे फुटत नाही आहेत. पहा, आहेत ना मस्त. एकदा नक्की करून बघा, छान होतात, खायला पण छान लागतात. करतील आणि खातील तेव्हा माझी नक्की आठवण करतील तुम्ही. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.